नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सोलर पंप घेतला असेल आणि त्यासाठी कोणता येड योग्य राहील किंवा कोणता येड घ्यावा, हे आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यात येड 3 प्रकारचे असतात: 30 मीटर, 50 मीटर, 70 मीटर. कोणता येड किती लांबीपर्यंत पाणी देतो आणि जागीच किती उंचीवरती पाणी देतो, हे आपण आज या व्हिडिओतून बघणार आहोत. आणि त्यात मोटरसुद्धा जुळून बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता पहिले आपण मोटर खोलू, बाहेर घेऊ आणि जोडून बघूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण 70 मीटरचा हेड खोलू, 70 मीटरचा हेड बाहेर घेऊ आणि त्यानंतर 30 मीटरचा हेड खोलू. तर तुम्ही बघू शकता, हा 70 मीटरचा हेड आहे, जो की एकदम पॅकिंग होऊन येईल आहे. आणि त्याच बॉक्समध्ये एका साईडला तिची सोलरची मोटर आहे. हेड पंप निघाला. आता मोटर पंप काढू. तर ही त्याची मोटर आहे. मोटर दोघांना एकच असते. तर आता आपण 30 मीटरचा हेड पंप खोलू आणि त्याला बाहेर घेऊ. तर हा 30 मीटरचा हेड पंप आहे. तुम्ही बघू शकता, एकदम स्टेनलेस बॉडी आहे. तर मित्रांनो, एका साईडला सोलरची मोटर म्हणजे 70 मीटरचा हेड पंप आणि त्याच्या बाजूला तो आहे तो 30 मीटरचा हेड पंप. जर तुमच्याकडे बोरवेल असेल तर तुम्ही त्यासाठी 70 मीटरचा हेड पंप निवडा, कारण तो 200, 250, 300 फुटापर्यंत पाणी देतो जागीच उंचीला आणि लांब 1000 ते 2000 फुटापर्यंत पाणी देतो. आणि त्याच्या शेअर हा 30 मीटरचा हेड विहिरीसाठी 100 ते 150 फुटापर्यंत जागीच उंचीपर्यंत पाणी देतो आणि 1000 ते 2000 फुटापर्यंत लांबसुद्धा पाणी देतो. आणि दोघांची बी बॉडी एकदम स्टील आहे. आणि ही त्यांची मोटर सोलरची मोटर त्यांना एकच असते, फक्त जो वरचा हेड आहे तो तुम्हाला खोलीनुसार मिळतो. तर तुम्ही बघू शकता, मोटर आणि हेडपंप एकदम स्टीलनेस बॉडी आहे, त्यामुळे गंजण्याचा त्याला काही विषय नाही आहे. तर आता आपण सोलर मोटर पंप जोडून बघूया. त्यासाठी त्याला 4 नट असतात, ते खोलून घेतले का वरून फक्त हेडपंप त्याच्यावरती ठेवायचा आणि त्या खटक्या बसल्या का त्याला साईडने ते 4 नट आहे ते लावायचे. तर लगेच मोटर हेडपंप फिटिंग होतो. खोलायला बी एकदम सोपं आहे आणि फिटिंगला बी एकदम सोपं आहे. त्याला जी USB कांडी आहे ती बोरवेलची केबलसाठी पट्टी येते, जेणेकरून केबल बोरमध्ये सरळ राहावा, त्यामुळे ती पट्टी हेडपंपाला येते. पण आपण आता ती खोलून घेणार आहोत, कारण एकदा मोटर हेडपंप बसला का त्याच्यावरून केबलच्या जॉईंट दिल्यानंतर ती पट्टी बसवायची असते, त्यामुळे आपण ती खोलून घेतली आणि आता हेडपंप जोडत आहोत. वरून निस्ता ठेवला का इतक्यात बसतो, त्याला 4 नट आहे. तुम्ही बघू शकता, हा 70 मीटरचा हेड. 70 मीटरचा हेड कमीत कमी 250 ते 300, 350 फुटापर्यंत जागीच उंचीला पाणी देतो आणि लांबीला 2000-3000 फुटापर्यंत पाणी चांगलं देतो. त्यामुळे जर तुमचं बोरवेलचं प्रकरण असेल, बोरवेलचं सोलर असेल, तर तुम्ही 70 मीटरचाच हेडपंप घ्या. जर तुम्ही 30 मीटरचा हेडपंप बोरवेलमध्ये टाकला तर तो 250-300 फुटापर्यंत पाणी नाही देणार. त्यासाठी 70 मीटरचा हेड तुम्ही वापरू शकता. आणि आता यानंतर आपण हा खोलून 30 मीटरचा सुद्धा हेडपंप जोडून बघणार आहोत. आता आपण हा बोरवेलचा काढून घेतला आणि आता विहिरीचा 30 मीटरचा हेडपंप जोडणार आहोत. त्याची बी सेम क्रिया आहे. त्याला बी 4 नट येतात, त्यावरून ठेवला का त्याच्या अट्ट्या बसल्या का इतक्यात फिटिंग होतो.
त्याच्यात आतमध्ये एक खटकी आहे, ती खटकीवरती लोटली का ऑटोमॅटिक लगेच सोलर पंप बसून जातो. तर मित्रांनो, हा 30 मीटरचा हेडपंप तुम्ही विहिरीसाठी, तळ्यासाठी किंवा नदीसाठी वापरू शकता. त्याला आतमधून लोखंडाची जाळी बी येते आणि ते नट बी तुम्ही बघू शकता. हा 100 ते 150 फुटापर्यंत जागेच उंचीला पाणी देतो आणि 2000-3000 फुटापर्यंत लांबीला देखील पाणी देतो. हा जर तुम्ही बोरवेलमध्ये टाकला तर पाणी देणार नाही. त्यासाठी तुम्ही हा 30 मीटरचा हेडपंप विहिरीसाठीच निवडा, जर तुमच्याकडे विहिरीचं सोलर असेल तर, जेणेकरून तुम्हाला पाणी चांगलं भेटेल. त्याच्यात अजून एक हेडपंप येतो 50 मीटरचा, पण 50 मीटरपेक्षा बेस्ट 30 मीटरचाच हेडपंप आहे. तरी सोलरची मोटर आहे दोन्ही. जर तुमचं विहिरीचं प्रकरण असेल तर तुम्ही 30 मीटरचा हेडपंप घ्या आणि बोरवेलचा पंप असेल तर तुम्ही 70 मीटरचा हेडपंप घ्या, जेणेकरून तुम्हाला पाण्याची अडचण येणार नाही. जर तुम्ही याच्यात अदलबदल जर केली तर पाण्याची तुम्हाला अडचण येऊ शकते. 70 मीटरचा जो हेडपंप आहे त्याला 13 स्टेज येतात आणि एकदम स्टील बॉडी आहे आणि त्याचे जे आटे देखील आहेत ते एकदम स्टीलनेच आहेत. त्यामुळे ते गळते वगैरे नाही आणि पाईपात बी एकदम सोप्या पद्धतीने फिटिंग होतात. 30 मीटरचा बी तसंच आहे, दोघांचा बी सेम आहे. याला बी आतमधून लोखंडाची जाळी येते आणि ते एकदम व्यवस्थित फिटिंग होते. तुम्ही विहिरीत किंवा तळ्यात मोटर आडवी जरी पडली तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही. फक्त जर विहिरीत गाळा असेल तर तुम्ही गाळाच्या 1-2 फूट वरती ते सोलरची मोटर ठेवा, जेणेकरून ते गाळ खेचणार नाही. जर गाळ खेचला तर ते मोटरीला प्रॉब्लेम येतो आणि ही मोटर तुम्ही इलेक्ट्रिकवर चालवण्याचा प्रयत्न करू नका, कारण जर इलेक्ट्रिकवर जर तुम्ही मोटर चालवली तर निश्चितपणे ती जळून जाईल आणि जळल्यावर त्याचे सर्व्हिस बी तुम्हाला लेट भेटेल. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या.